शास्त्र सांगतं बघा, आपल्या संसार प्रपंचामधला 10वा भाग आपण भगवत कार्यासाठी खर्च केला पाहिजे। 10% अर्थात 10वा भाग आपण बाजूला काढला पाहिजे। जर आपण 100 रुपये कमवत असलो तर त्याच्यातले 10 रुपये आपण देवाच्या कामाला खर्च केले पाहिजे। 1000 रुपये जर कमवले तर त्यातले 100 रुपये आपण बाजूला काढले पाहिजे। 1,00,000 रुपये जर आपण कमवत असलो तर त्यातले 10,000 रुपये आपण भगवत कार्यासाठी खर्च केले पाहिजे। आणि जर आपण 1 करोड रुपये कमवत असलो वर्षातून तर त्याच्यातले 10 लाख रुपये आपण भगवंताच्या कामासाठी दिले पाहिजे। काही माणसं म्हणतील, दादा 1 करोड रुपये कमवणं अवघड नाही, 1 करोड रुपये कमवणं शक्य आहे, पण त्याच्यातले 10 लाख रुपये द्यायचे म्हणजे जरा जड वाटते। मग कमी कमव, कमी द्यावं लागतील। जास्त कमवायचे तर जास्त द्यावे लागणार आहेत आणि कमी कमवले तर कमी द्यावे लागणार आहेत। पण त्याच्यातला 10वा भाग तुम्ही म्हणाले कशासाठी द्यायचं आहे? देवाला काय कमी आहे म्हणून त्याला पैसे द्यायचे? देवासाठी नाही द्यायचे, देवाला काही लागत नाही सज्जन हो, पण देवाचं नाम घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी अर्थाशिवाय परमार्थ दुबळाय, लक्षात ठेवा। आज परमार्थ करायचा आहे, भक्ती करायची आहे, तर आता तो काळ राहिलेला नाही। आता काळाप्रमाणे आपल्याला बदलणं गरजेचं आहे। जुन्या काळामधले लोक सज्जन हो सगळं सोडून जंगलामध्ये, वनामध्ये, अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करत बसायचे, तिकडंच भजन आणि तिकडंच भक्ती करायचे। पण आता आपल्याला ते शक्य होणार नाही। संतांनी सांगितलं तुम्ही संसार प्रपंच करा आणि संसार प्रपंच करता करता भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन तुम्ही करत राहा। आता हे सगळं करता करता आपल्याला शक्य होणार नाही स्वतः, म्हणून जे करतात त्यांना सहकार्य करणं हा सुद्धा आपल्या जीवनातला एक परमार्थ आहे। विठाला विठाला परमार्थ याचा अर्थ सज्जन हो फक्त भजन करणं किंवा कीर्तन करणे याचा अर्थ परमार्थ नाही। परमार्थ म्हणजे काय सज्जन होय का? पवित्र काम आणि त्या कामाला असलेला अर्थ, म्हणजे त्या पवित्र कामामध्ये काहीतरी अर्थ असावा, ते व्यर्थ काम नसावं, त्याचं नाव परमार्थ आहे। विठाला विठाला मग आपण जर असा 10वा भाग जर आपण भगवंताच्या सेवेसाठी कुठं चांगलं काम चालू असेल, कुठं काही गोरगरिबाचं काम चालू असेल, अशा गोरगरिबाच्या कामासाठी जरी आपण तो 10वा भाग वापरला तर आपल्याला निश्चितच आनंद मिळतो। हे फक्त आम्ही सांगायचं नाही, तर आम्ही पण त्याच्यामध्ये मोडतो। आम्ही बी आमच्या जीवनातला ज्या वेळेला 10वा भाग कुठं ना कुठं तरी, कुठं पंगत असेल, कुठं काय असेल, अशा 10वा भाग जर आम्ही बी खर्च केला तरच आमचे सुद्धा राहिलेले 90% आपल्याला प्रत्येकाला ते आनंद देऊ शकतात। जर तुम्ही म्हणाल नाही 100% आम्ही कमवलं ना आम्ही 100%चा उपभोग घेणार, तर मग शास्त्र सांगतं की तुम्हाला त्या 90%तून राहिलेल्या 90मधून सुद्धा 50% सुद्धा तुमच्या पदरात पडतील की नाही गॅरंटी नाही। कारण जवळजवळ काही हॉस्पिटल असेल, काही कोर्ट कचेरी असतील किंवा आणखी बाकीच्या काही भानगडी असतील, ते द्यावे लागतातच, फक्त आपल्याला कळत नाही। वसुली मात्र झाल्याशिवाय राहत नाही। विठाला विठाला म्हणून संत म्हणतात, बाबांनो जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी काहीतरी खर्च करायचाच असतो ना, तर त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी खर्च करा, जेणेकरून त्याचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही। ऐसे का हो न करा काही आणि पुढे नाही नाश जा। विठला विठला म्हणून आनंद वाटला सज्जनाव। गाव सप्ताह तसा एकाच गल्लीमध्ये एकच पट्टी दिसते, या कडीची त्या कडीला, फार मोठा लवाजमा नाही, फार मोठा मंडप नाही, पण कीर्तनकाराची यादी जर बघितली तर महाराष्ट्रामधले जेवढे दिग्गज कीर्तनकार आहेत ते सगळे कीर्तनकार या पत्रिकेवर दिसत आहेत। हे पहा, माणसाची श्रीमंती किंवा गावाची श्रीमंती। आता तुम्ही इथं बसलेले एवढे जण आहात, प्रत्येकाच्या घरी येऊन कुणी दकडे दादा किंवा आम्ही किंवा शरद दादा शिंदे महाराज आम्ही कुणीही तुमच्या घरी येऊन
तुमच्या सुटकेसमध्ये ठेवलेलं तुमच्या बँकेचं जे पासबुक आहे त्या पासबुकवर तुमची किती अमाऊंट आहे, किती पैसे त्याच्यावर आहेत, बँकेत तुमचे किती नोटां किती बनलंय ते कुणी बघत बसणार नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात कुणी पाहत बसणार नाही. प्रत्येक गावाची श्रीमंती ही बँकेतल्या पैशानं ठरत नसते. गावाची श्रीमंती ही गावातल्या सप्ताहानं ठरत असते. सज्जन, गावातला सप्ताह जेवढा वजनदार असेल तेवढं पंचक्रोशीतले लोक म्हणतात अरे मुंदेफळचा सप्ताह नंबर 1 सप्ताह आहे. आणि आपण का नाही करावं चांगला सप्ताह. मी म्हणेल सज्जन हो, बघा आपण प्रत्येकाचे आपले अनुभव आहेत. आपल्या घरी जर एखाद्या मुलीचं लग्न असेल तर मोकळ्या हाताने त्या पोरीचा बाप 10-5 लाख रुपये खर्च करतो दादा. स्वतःच्या पोरीच्या लग्नाचा उत्सव माणूस भला मोठा करतात. अरे आपल्या लेकरा बाळाचे उत्सव जर आपण करत असलो तर आपले लेकरं बाळ ज्या देवाच्या ज्या भगवंताच्या कृपेने जगतात ते बी ना आपण सुद्धा. मग त्या भगवान परमात्म्याचा उत्सव आपल्याला एकट्याला मिळून नाही करायचा, सगळ्या गावाला मिळून करायचा आहे. जर आपण मोकळ्या मनाने देवासाठी जर तुम्ही 1 पाऊल गेलात ना पुढं तर भगवान परमात्मा तुमच्यासाठी 10 पाऊल आल्याशिवाय राहत नाही. एकच भाजीचं पान दिलं होतं द्रौपदीनं, आपल्याला माहिती आहे. एकच भाजीचं पान दिलं होतं. 60,000 ब्राह्मणांना जेवून उरेल एवढं अन्न माझ्या भगवंतानं त्या द्रौपदीला दिलं. एकच फक्त ईदभरच कपडा दिला होता आपल्या स्वतःच्या साडीचा फाडून माझ्या भगवान परमात्म्यासाठी. पण माझ्या परमात्म्याने सज्जन हो त्या द्रौपदीसाठी तो स्वतः साडी झाला. साडीचं रूप त्यानं धारण केलं आणि भला मोठा ढीग तयार केला. फक्त विश्वास पाहिजे सज्जन हो, भरोसा पाहिजे. आणि तितक्या भरोशाने तितक्या विश्वासानं जर आपण केलं ना तर नक्की तो सुद्धा आपण त्याच्यावर जर भरोसा टाकला तर तो त्या भरोशाला कधी तो तडाला जाऊ देत नाही. विश्वास मात्र अतिशय अटूट पाहिजे आणि पक्का पाहिजे. त्याच्यासाठी देतोय ना आपण तर तो आपल्याला त्याची परतफेड करणार आहे. हे मात्र तेवढंच कराय. विठाला विठाला ज्याप्रमाणे सज्जना हो एखाद्या नववधू नवीन लग्न झालेल्या नवरीचे प्रत्येक मुवमेंट तिचं प्रत्येक काम आपल्या नवऱ्याला प्रसन्न करणं हे असतं, तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा आपली प्रत्येक क्रिया ही भगवंताला संतुष्ट करण्यासाठी असली पाहिजे. विठाला विठाला पतिव्रते जैसा. अगोदर वाटलं असं तुम्हाला हे जरा मोकळंच बोललंय वाक्य. नाही मला बी तसंच वाटलं होतं पण प्रमाण सापडलं मला. विठाला विठाला आणि म्हणून सज्जन हो भजन भगवंताचं भक्ती भगवंताची ही अत्यंत महत्वाची आहे. खऱ्या अर्थानं ही भक्ती शिकवली आपल्याला, मार्ग दाखवला आपल्याला ज्या महात्म्यांनी. आणि विशेषत्वानं आपल्या या मुंदेफळ गावामध्ये मी म्हणेल सज्जन होय, मुंदेफळ गाव जरी महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यामध्ये विदर्भासारख्या प्रांतामध्ये जरी असेल ना सज्जन हो, तर हे मुंदेफळ गाव मी म्हणेल आळंदी पंढरीपेक्षा कमी नाही. कारण जसं आळंदीची ओळख सज्जन हो ज्ञानोबारायांच्यामुळे, आळंदीची ओळख ज्ञानोबारायांच्यामुळे, देहूची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराजांमुळे, पैठणची ओळख शांतीब्रह्म एकनाथ महाराजांमुळे, तसं मुंदेफळ नगरीची ओळख हैनाही बाबांच्यामुळे सज्जन. अरे एवढा मोठा महात्मा, एवढे मोठे संत जर आपल्या या मातीमध्ये येत असतील, राहत असतील, त्यांची कर्मभूमी जर इथे बनत असेल ना, इथं याच मातीमध्ये जर ते महात्मे शेवटचा श्वास सोडत असतील ना सज्जन हो, तर ती भूमी सामान्य नाही, ध्यानात घ्या. संत, निष्ठावंत संत, पोहोचलेले महात्मे ज्या मातीत राहतात ना सज्जना हो, त्या मातीचा प्रत्येक कण पवित्र होत असतो, लक्षात घ्या. आपला महाराष्ट्र सामान्य नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागाभागामध्ये महात्मे होऊन गेले, संत होऊन गेले. महाराष्ट्राची ओळखच दादा संतांच्यामुळे आहे. जर तुम्ही कधी तीर्थयात्रेला गेला असाल, 4 धामाच्या यात्रेला जर कधी गेला असाल तुम्ही, तर तिकडे वरती बद्रीनाथ केदारनाथला जात असताना उत्तर प्रदेशमधून पुढे उत्तराखंड लागतं. त्या उत्तराखंड राज्य एक स्वतंत्र, आणि त्या राज्यामध्ये सज्जना हो हरिद्वार ऋषिकेश सारखे मोठमोठे तीर्थक्षेत्र आहेत. त्या उत्तराखंड नावाच्या राज्यामध्ये प्रवेश करतानाच बाबा
प्रवेश करत असतानाच तिकडची भाषा हिंदी आहे, म्हणून त्या लोकांनी आपल्या राज्यामध्ये स्वागत करण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी बोर्ड लावलेला असतो, बोर्ड. आणि त्या बोर्डावर वाक्य लिहिलेलं असतं की देवभूमी उत्तराखंड में आपका सहर्ष स्वागत है. देवाची भूमी, देवभूमी म्हणतात त्या लोक त्या उत्तराखंडला. मला वाटतं सज्जन हो, महाराष्ट्राच्या सुद्धा प्रत्येक बॉर्डरवर असे वाक्य असले पाहिजे, संत भूमी महाराष्ट्रात आपलं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र संतांची भूमी आहे सज्जन हो. विठाला विठाला विठाला. असं घ्या जरा जवळ त्याला. हा ठीक आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे सज्जन हो. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी. योग्यांची अणसंतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देश आणि धर्मासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी संतांची भूमी आहे सज्जनाओ, साहित्यकारांची भूमी आहे. विशेषत्वानं संत भूमी महाराष्ट्र आहे. म्हणून सज्जना हो पहा, जर संत नसते ना मायबाप, एक वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये जरा विचार करा. एक वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचा माणूस पवित्र तुळशीची गळ्यात माळ घातलेला, कपाळाला बुक्का लावलेला, पांडुरंगाचं म्हणून जीवन जगणारा वारकरी संप्रदायातला माणूस महाराष्ट्राच्या कोणत्या बी कानाकोपऱ्यात जाऊ द्या सज्जना हो, गॅरंटीने सांगतो, गॅरंटीने कोणत्या बी गावात जाऊ द्या आणि एखाद्याला म्हणा आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत, तुमच्या गळ्यातली माळ दिसू द्या, तुमच्या कपाळाचा बुक्का दिसू द्या, तुम्हाला कधी उपासमारीची वेळ तुमच्या जीवनात कधी येणार नाही सज्जना. महाराष्ट्रात कुठं बी जा तुम्ही, कोणत्या बी कोपऱ्यात जा, ही ताकद जर कुणाची असेल तर माझ्या संतांची आहे. कधी कधी आम्हाला सुद्धा असं वाटतं दुसऱ्या देशात आलो काय करून, महाराष्ट्राच्या अशा काही कोपऱ्यामध्ये गेलं तर, पण तिथं सुद्धा संतांचे अनुयायी आपल्याला सापडतात. मला याच्यातून फक्त एवढंच सांगायचं आहे की त्या संतांनी सज्जन हो आपल्यावर अनगिनत उपकार केले. हैनाई महाराजांसारखे महात्मे सज्जन हो जन्म कोण्या मातीत घेतला आणि कर्मभूमी कोण्या मातीमध्ये. जन्माचं ठिकाण वेगळं आणि कर्मभूमी मात्र एक वेगळी निवडली आणि कर्मभूमीतच तिथे अंतिम शेवटचा श्वास सोडला. अशा महान महात्म्याच्या या पवित्र दरबारामध्ये आपण तुम्ही सर्वजण राहतात, म्हणून प्रथमतः आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आज कीर्तनासाठी सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सद्गुरू हैनाई बाबांचे वंशज आणि पुढचे संस्थांचे वारसदार विद्यमान किरणजी महाराज आणि त्याच्यानंतर त्यांच्याच गादी आणि त्यांचा वारसा चालवणारे आपल्या गावाचं वैभव भूषण श्रीधाम वृंदावन या ठिकाणी अनेक वर्ष राहून राधा राणीचं कृपाछत्र आपल्या डोक्यावर घेऊन ज्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती केली असे हरिभक्तपरायण श्री कृष्णाजी महाराज आपल्या चरणावर वंदन आहे. त्याचबरोबर आमचे परमस्नेही महाराष्ट्रामध्ये अल्पकाळामध्ये ज्यांनी आपल्या विद्या विनोद वैभव शैलीमध्ये श्रीधाम वृंदावनामध्ये आजही ज्यांची फार मोठं गुरुकुल आहे. महाराष्ट्रामध्ये गुरुकुल निर्माण करणं, वारकरी गुरुकुल निर्माण करणं सोपं काम आहे बाबा. वृंदावन सारख्या ठिकाणीतून 1,500 किलोमीटर दुरीवर राहून, इतक्या दूर राहून तिथे 60-70 पोरांचं गुरुकुल चालवणं एवढं सोपं काम नाही. परंतु तेवढं सगळं काम हे वारकरी संप्रदायाचं करत करत भागवत धर्माचा आणि भागवत ग्रंथाचा प्रचार प्रसार करणारे परम आदरणीय हरिभक्तपरायण माझ्याबरोबर आज आवर्जून मी ज्यांना घेऊन आलो असे आदरणीय श्री आकाशजी महाराज शास्त्रीजी आपल्या सुद्धा चरणावर वंदन. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवायचे. विशेषत्वानं खऱ्या अर्थाने ज्यांच्या उज्ज्वल आणि रसाळ वाणीच्या द्वारे आपण श्रीराम कथा ऐकत आहात, अतिशय गोड ज्यांचा आवाज आहे, ज्यांचा आवाजही गोड आहे, ज्यांचं दिसणं गोड आहे, ज्यांचं आसनं देखील गोड आहे,
त्यांच्यासाठी जर बोलायचं म्हणलं तर तुलसीदासांची एकच चौपाई मी सांगल, सरल स्वभाव न मन कुटिलाई, जथा लाभ संतोष सदाई. सरळ जीवन, अगदी कसल्याही प्रकारचे आडेवेडे नाही, आणि तेच खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याला आवडते. निर्मल मन जन सो मोही पावा, आणि मोही कपट छल छिद्र न भावा. असं ज्यांचं जीवन आहे सज्जन हो. आणि मला वाटतं फार त्यांचा वाणीत गोडवाय, त्यांच्या वागण्यात गोडवाय, आणि म्हणूनच एवढ्या दूर त्यांचं गाव असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करता. असे आमचे परमस्नेही, आमचे आदर्श असणारे आदरणीय, खऱ्या अर्थानं नात्यानं बी ते आमचे दादा आहेत, नावानी बी दादा आहेत, आणि परंपरेने नाव बी त्यांचं दादा असल्यामुळे, निवृत्तीरायांची पदवी असल्यामुळे ते आमचे चौकडूनच दादा आहेत. निवृत्ती महाराज लकडे दादा, आपल्याला मनापासून वंदन आहे. गोड ज्यांचं गाणं आपण आताच ऐकलं, गोड चाल ज्यांनी आताच गायली, महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन गायकांच्या पैकी एक नंबरला ज्यांचं नाव घेतलं जातं, आमचे परमस्नेही परम आदरणीय शरद दादा देवडे, आपल्या चरणी वंदन आहे. जोरदार टाळी त्यांच्यासाठी एकदा. त्यांना सुंदर अशी गाण्याची साथ ज्यांनी केली. युवा कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये सध्या टॉप 10च्या कीर्तनकारामध्ये ज्यांचं, चांगल्या चांगल्या कीर्तनामध्ये, मोठमोठ्या उत्सवामध्ये, सोहळ्यामध्ये ज्यांचं कीर्तन आता असतंय, असे महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण आमचे गोविंदजी महाराज शिंदे, आपल्या चरणावर सुद्धा मनापासून वंदन आहे. आणि मृदंगाची साथ करणारे आदरणीय हरिभक्त परायण, ज्यांचा मृदंग ऐकत राहावं वाटतं. अतिशय गोड तयारीचं ज्यांचं वाजवणं आहे, नजाकत आहे त्या वाजवण्यामध्ये, शास्त्रशुद्ध पद्धतीने जे वाजवतात, आदरणीय हरिभक्त परायण चंद्रकांतजी महाराज, आपल्या सुद्धा चरणी मनापासून वंदन आहे. आणि हे सर्व दादांच्या संस्थेतील बालगोपाल मंडळी, आपल्या गावातील सर्व भजनी मंडळी, विशेषत्वानं परमार्थामध्ये, आपल्या या मुंदेफळच्या परमार्थामध्ये अग्रगण्य ज्यांचा सहभाग असतो. म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही, असं म्हणायला हरकत नाही. मला दादानी सांगितलं, एक काळ सप्ताहाला पैसे कमी पडले तर स्वतःचा ट्रॅक्टर विक्रीला काढला. शक्यतो सहजासहजी असं कोणी करत नाही, पण हे फक्त परमार्थावर प्रेम असल्यानंतर होऊ शकतं. असे आपल्या गावाचे आदरणीय मदन महाराज, आपल्या चरणावर सुद्धा वंदन आहे. त्याचबरोबर सर्व भजनी मंडळी, चोपदार गोड आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, आणि शास्त्रीजींच्या बरोबर आलेले आपले युवा कीर्तनकार ऋतुराज महाराज, आणि विशेषत्वानं माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवताचार्य हरिभक्त परायण श्री आदरणीय सोमेश्वरजी महाराज जगताप सावरगावकर, आपल्याला सुद्धा वंदन आहे. आदरणीय दादांचे चिरंजीव, ज्यांचा मृदंग आपण कथेमध्ये ऐकतो आणि कीर्तनामध्ये बी मला वाटतं ऐकत असाल. वाजवणं इतकं अप्रतिम आहे सज्जन. मी पाहिल्याबरोबर मला तर वाटलं होतं आज 2 पकवाज होऊन जातील धुमाकूळ, पण त्यांनी त्यांच्या नियोजनानुसार एका पकवाजाचं नियोजन केलं. आमचे महादेव महाराज लकडे दादा, या एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवायचे. पुनश्च एकदा आपण सर्वजण आपल्या सगळ्यांच्या चरणी, आमचे यूट्यूबवाले दादा, आपल्याला बी वंदन करतो नाही का. राहिलेल्या वेळेमध्ये, उरलेल्या वेळेमध्ये आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अंतकरणाची कानं करून प्रत्येकाने या अभंगाकडे लक्ष देऊन कीर्तन ऐकायचे. विठाला हो. आदरणीय बाजोड महाराज, आपल्या सुद्धा चरणी मनापासून वंदन आहे. आणि स्वामीजींचं सुद्धा या ठिकाणी आज आगमन झालेलं आहे. कीर्तनामध्ये स्वामीजींचं सुद्धा स्वागत आहे. विठाला विठाला विठाला. भगवान परमात्म्याची भक्ती तुकोबाराय म्हणतात, माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये भक्तिरूपी पोळी मिळत नाही, तोपर्यंत माणसाच्या जीवनाला परिपूर्णता प्राप्त होत नाही. लक्ष देऊन ऐका. जीवनाला परिपूर्णता पाहिजे असेल, जीवनाला परिपूर्णता पाहिजे असेल तर भक्तिरूपी पोळीशिवाय परिपूर्णता निर्माण होत नाही. आणि जेवणाला पूर्णता जर पाहिजे असेल तर पूर्णाच्या पोळीशिवाय होत नाही.
आपण महाराष्ट्रात राहणारी माणसं आहोत. मला वाटतं विदर्भामध्ये खास कुणी दादा जर विशेष VIP पाहुणा जर येणार असेल विदर्भामध्ये तर बाबा कशाचा स्वयंपाक केला जातो? पुरणपोळीचा. बाकीचं काही बी असू द्या सज्जनो, पण पुरणपोळीची सर कशालाच येत नाही. पुरणाची पोळी म्हणजे राजभोग आहे, राजभोग. म्हणून म्हणलं जेवणाची परिपूर्णता पुरणाच्या पोळीने आणि जीवनाची परिपूर्णता ही भक्तिरूपी पोळीने. विठ्ठला विठ्ठला जोपर्यंत आपल्याही जीवनामध्ये भक्तिरूपी पोळी प्राप्त होत नाही तोपर्यंत आपलं जीवन अधुर आहे सज्जन. ऐका, पाणी नसेल तर नदीला किंमत नाही, मनी नसेल तर सापाला किंमत नाही, पती नसेल तर नारीला किंमत नाही, आणि भक्ती नसेल तर माणसाच्या जगण्याला किंमत नाही सज्जन. माणसाच्या जीवनामध्ये भक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या माणसाच्या जीवनात भक्ती नाही, शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात त्याला माणूस म्हणू नका. भक्ती विन पशु कशासी वाढला, भक्ती विन पशु कशासी वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला. सटविनेला कैसा नाही, सटविनेला कैसा नाही, सटविनेला कैसा नाही. हरिमुखी गाता हरपले चिंता, हरिमुखी गाता हरपले चिंता. सतविनेला कैसा नाही, सतविनेला कैसा नाही, सतविनेला कैसा नाही. हरिमुखी हरपले चिंता, हरिमुखी गाता हरपले चिंता. कशासी वाढला, सटविनेला कैसा नाही, सटविनेला कैसा काय शब्द आहेत बघा. भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याला पशु म्हणतात, जनावराची उपमा दिली आहे सज्जन हो. ज्या माणसाच्या जीवनात भक्ती नाही ना त्याला जनावर म्हणलंय, माणूस म्हणू नका म्हणतात शांती ब्रह्म एकनाथ महाराज. नाथांनी तरी सजीव असणाऱ्या जनावराची उपमा दिली आहे. ज्ञानोबा आहे तर त्याला सरळ सरळ दगड म्हणतात. नुसता दगड सुद्धा नाही दादा, पाषाणाच्या दगडाची उपमा दिली आहे. माझी ये भक्ती विन जळो तयाचे, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबा म्हणतात पाषाणात त्याच्यात काहीच फरक नाही. ज्या माणसाच्या जीवनात भक्ती नाही ना त्या माणसाच्या जगण्याला अर्थ नाही, त्या माणसाचं जगणं व्यर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला नुसता अर्थ असून उपयोग नाही सज्जन. जीवनामध्ये नुसता मी म्हणलं तुम्हाला, ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्या माणसाचं जीवन व्यर्थ आहे. त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही. त्याच्या जगण्यात जरी अर्थ असला तरी त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही. याचा बी अर्थ कळायला सुद्धा डोकं अर्थाचं पाहिजे, नाही तर बोलणं व्यर्थ गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला नाही तर मग तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे ज्याची बुद्धी ऐसी बुद्धी ज्याची जड, आणि त्याहुनी ज्ञानोबारायचं प्रमाणाकडे जायचं. मग त्याहुनी दगड बरे देवा. काही काही माणसाच्या जीवनात अर्थ आहे सज्जन हो, पण जीवनाला अर्थ नाही. का अर्थ नाही जीवनाला? कारण त्यांच्या जीवनात परमार्थ नाही. जीवनात जोपर्यंत तुमच्या परमार्थ येत नाही ना तोपर्यंत त्या जगण्याला अर्थ येत नाही. कारण जीवनातला सगळ्यात मोठा अर्थ जर कोणता असेल तर त्याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन घेऊन पायाला बाजे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण,
चरण. परमार्थ सगळ्यात मोठा अर्थ म्हणजे परमार्थ आहे. बाकी काही काही माणसांकडे जर आपण बघायला गेलो सज्जन होतं त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनात फक्त अर्थ होता. त्यांच्या जीवनात परमार्थ नव्हता म्हणून त्यांचं जीवन व्यर्थ गेलं. या जगामध्ये अर्थ असणारी माणसं कमी नाही होऊन गेले. फार मोठे अर्थ असलेली माणसं या जगात होऊन गेले. अर्थ म्हणजे पैसा, धन, ऐश्वर्य, पण त्यांच्याकडं फक्त बाबा अर्थच होता, फक्त अर्थ होता. त्यांच्या जीवनात परमार्थ नव्हता, त्यांच्या जीवनात भक्ती नव्हती. आणि भक्ती नसल्यामुळं त्यांचं जीवन बेकार गेलं सज्जन हो. त्या अर्थवाल्या जगातल्या दुनियेतल्या विश्वातला सगळ्यात श्रीमंत माणूस या जगात होऊन गेला. नाव होतं त्याचं राजा रावण. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची. त्या राजा रावणाच्या संपत्तीचं वर्णन करत असताना गोस्वामी तुळशीदासजी वर्णन करतात. त्याच्यावर तालात वर्णन करतात पुन्हा. हा, धातिट धा दिन धातिट ता ता हे बोल वाजून वर्णन करतात पुन्हा. असं आहे ते. वाह. कनक कोट विचित्र मणिमुत सुंदरायत नागण चौहाट हाट सुबट बी चारुपुर बहुविधि बना गजबाज खच्चर निकर पद रथ बरूथन को बने बहुरूप निश्चर दूत अति सैन बरनत नहीं बने, सैन बरनत नहीं बने, सैन बरनत नहीं. वन बाग उपवन वाटिका सर्वोप बापी सोहनु नर नाग सुर गंधर्व कन्या रूप मुनि मनुमो कहुमान देह विशाल शैल समान अति बल कर जही नाना अखारन भी रही बहु एक एक अंतर जही, एक एक अंतर जही, एक एक अंतर जही. चंद्रकांत महाराजांसाठी टाळी वाजवा एकदा जोरदार. मी काय म्हणलं, सहज आपलं बोलता बोलता म्हणलं अमक्या तालामध्ये ना अमक्या बोलामध्ये राजा रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलंय. पण इतक्या लगेच दुसऱ्या मिनिटाला ते पकडायचं सोपं नाही. एक बोल बसवायचा असला ना, एक बोल जर पाकवाजाचा बसवायचा म्हणलं तर कमीत कमी एक रात्रभर प्रॅक्टिस करावी लागते त्याची. कमीत कमी म्हणलो मी. हां, एका बोलाची तो कधी बी आठवण्यासाठी. आणि इथं एकदा इथं आमच्या ओठात तर यांच्या बोटात आहे. हां, म्हणून टाळी जरा जोरात वाजली पाहिजे जराशी. हां, क्या बात आहे. हां, पाठीमागं सुद्धा टाळीची अपेक्षा आहे मला, पाठीमागं बसलेली ती. हां, असं. पण आता वाजली पण तुमचा असा वारडच पडल्यावर झालाय. ह्याच्या संगच वाजली जा स्वतः. विठ्ठला विठ्ठला फार गोड वर्णन केले पाय का राजा रावणाच्या संपत्तीचं. कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरायत नागण. कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरायत नागणा. राजा रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलंय सज्जन हो. कनक कोट, कनक म्हणजे सोनं. आणि त्या राजा रावणाची लंका जी होती, लंका किल्ला आहे. लंका म्हणजे किल्ला आहे, किल्ला. आज बी जर तुम्ही श्रीलंकेला गेलात ना, श्रीलंकेला, तर श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे. त्या राजा रावण जिथं राहत होता, ज्या गडीवर राहत होता, त्या गडीला किल्ला म्हणतात. त्याला किल्ला म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला फोर्ट म्हणतात. कोलंबो फोर्ट असं नाव आहे त्याचं. आता आपल्याला माहिती, आपण महाराष्ट्रात राहणारे छत्रपती शिवरायांच्या नंतर आपण जन्माला आलेले मावळे आहोत. शिवाजी महाराजांचे जेवढे जेवढे महाराष्ट्रात किल्ले सज्जन हो, त्या काळामध्ये जरा किल्ले जर आपण बारकाईनं पाहिले असतील ना, तर त्या किल्ल्यावर दुश्मनांनी वैऱ्यांनी कुणी आतमध्ये येऊ नये म्हणून त्या किल्ल्याच्या चारी बाजूला तटबंदी असायची. तटबंदी निघाला थंडीमुळे.
हा अंगात बंडी असल्यामुळे तरी थंडी मिळ लागू दे. ही गुंडी आपल्यालाच कळती फक्त. विठाला बिडले बिडले तटबंदी असं इतकं क्लिअर पाहिजे. जुन्या काळामध्ये किल्ल्याला ती तटबंदी असायची सज्जन हो. आणि त्या तटबंदी कशाची असायची माहिती का? चिऱ्याची असायची. चिऱ्याचे दगड वापरलेले असायचे त्या तटबंदीला. आतमध्ये कुणी वैरी आला नाही पाहिजे म्हणून. नुसती एक न त्याला तटबंदी मराठी शब्द आहे. प्राकृत शब्द आहे त्याला कोट. किल्ल्याचा कोट. कडे कोट म्हणजे कडीचा कोट. हा कोट. कोट असा शब्द आहे. कोट म्हणजे काय माहितीये का? कोट शब्दापासूनच इंग्लिशमध्ये कोटिंग शब्दाची निर्मिती झाली. कोट म्हणजे काय? संरक्षण. संरक्षण भिंत. आणि तसंच त्याचाच अर्थ झाला पुढं. त्यालाच कोटिंग केलं. कोटिंग. जसं गाडीला सुद्धा स्क्रॅच पडू नये म्हणून कोटिंग केलं जाते. मोबाईलला सुद्धा कवर असतं, कोटिंग कवर. मेन कवरला त्याला काही होऊ नये म्हणून. तसं मेन किल्ल्यामध्ये काही नुकसान होऊ नये, कॅज्युअल्टी होऊ नये, कुणी दुश्मन त्याच्यात जाऊ नये म्हणून त्याला सुद्धा कोटिंग केलेलं असायची. पहिला असायचा कोट, बाहेरचा कोट, आणि त्याच्या आतमध्ये असायचा परकोट. कनक कोट. तो बाहेरचा कोट राजा रावणाचा. आपण बी घातलं ना, यांनी घातलं ना कोट. हा हे कोटच आहे. कशासाठी? कोट आणि कोटिंग आहे. सेक्युरिटीची कोटिंग आहे. थंडीपासून कोटिंग आहे शरीराची म्हणून कोट आहे तो. इंग्लिशमध्ये त्याला जॅकेट म्हणतात, आहे का नाही? ऐका, राजा रावणाच्या लंकेला ती कोटिंग सोन्याची आहे. कनक कोट विचित्र मणी. प्लेन कोटिंग नाही, नुसता पत्रा नाही छापलेला सोन्याचा त्याच्यावर मणी असे फुलासारखे मणी त्याच्यावर रत्न जडित ती कोटिंग आहे. कृत सुंदरायत नागनाच हो हट्ट हट्ट सुबट्ट बीथी चारुपूर बहुविधी बना. त्या राजा रावणाच्या जीवनामध्ये ऐश्वर्य कमी नव्हतं सज्जन हो. एवढं ऐश्वर्य होतं. समुद्र होता, समुद्र चारी बाजूने. पण समुद्रामध्ये पाणी नव्हतं सज्जन हो. राजा रावणाचा समुद्र होता, पण तो समुद्र पाण्याचा नव्हता, पापाचा समुद्र होता. नुसतं ऐश्वर्य तुमच्या जीवनात जर असेल आणि तुमच्या चारी बाजूने जर पापच असेल ना सज्जन हो, तर तुमचं जीवन व्यर्थ जात असतं. राजा रावणाच्या जीवनात हेच झालं. त्याला वारंवार वाटायचं माझ्याजवळ सगळं आहे, माझ्याकडं जे आहे ते कोणाकडंच नाही, असं नेहमी त्याला वाटायचं. पण त्याला वारंवार एक गोष्ट खुणवायची. त्याला वाटायचं माझ्याकडं भक्ती नाही. आणि ती भक्तिरूपी पोळी मिळवण्यासाठी त्यानं प्रयत्न केले नाही असं नाही सज्जन हो. प्रयत्न तो करायचा, फक्त प्रयत्न त्याचे वेगळ्या मार्गाने चलत होते. जायचा ना तो पोळी मिळवण्यासाठी जायचा, तो राजेशाही थाटात जायचा. जर तुम्हाला कोणाकडून काही घ्यायचं असेल ना सज्जन हो, तर त्याच्यासाठी तुम्हाला सरेंडर व्हावं लागेल. तुम्हाला हात पसरावे लागतील, सरेंडर व्हावं लागेल तर तुम्हाला. आणि भक्ती तर सहजासहजी भेटतच नाही. सरेंडर झाल्याशिवाय भगवंताची भक्तिरूपी पोळी मिळू शकत नाही. इंग्लिश शब्द आहे सरेंडर आणि मराठी शब्द आहे शरणागत. शरणागतालाच ती पोळी मिळते. विचारा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना. त्यांना पोळी पाहिजे होती, नाथांना पोळी पाहिजे होती. नाथांना माहिती होतं ती पोळी मला कोण देऊ शकतं. नाथांना माहिती होतं कलियुगामध्ये पोळी देणारा एकच बाबा, आणि त्या बाबाचं नाव हनुमंत आहे. त्या हनुमंतरायाला नाथांनी विचारलं, बाबा पहिलं मी सरेंडर आहे तुमच्या समोर. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता. तुम्हा आलो रामदूता. तुम्हा आलो रामदूता. तुम्हा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता.
रामदूता शरण गेल्याशिवाय ऐका भक्तिरूपी पोळी मिळत नाही. शरण शरण एकदा नाही किद्दा दोनदा शरण. जरा लक्ष देऊन ऐकताय तुम्ही? हा ऐका. दोनदा शरण म्हणलंय, दोनदा शरण. शरण शरण हनुमंता. आणि तुम्हा आलो रामदूता. आता तुम्हाला मी शरण आलोय, तुम्ही मला काय करा ती वाट सांगा. कोणती? भक्तिरूपी पोळी कडणी नारी. काय भक्तीच्या त्या वाटा. भक्ती त्याच्या म्हणायचं का त्या म्हणायचं तेच कळत नाही बऱ्याच जणाला. ते पाठांतर केलेलं असं ऐकून पाठ केलं काय काय तर भक्तीच्या त्या वाटा. त्या वाटा भक्तीच्या 9 प्रकारच्या ज्या भक्ती सांगितलेल्या आहेत त्या 9 प्रकारच्या वाटा तुम्ही आम्हाला सांगा, असा त्याचा अर्थ आहे. पण त्या वाटा विचारण्याच्या आधी शांती ब्रह्म एकनाथ महाराज माय माऊल्यानं तुम्हाला बी अभंग पाठ असेल. हा शरण शरण हनुमंता आणि तुम्हा आलो रामदूता. बघा इथे नुसतं असं बी म्हणू शकले असते शांती ब्रह्म एकनाथ महाराज बाबा, शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, असं म्हणता आलं असतं की नाही मदन महाराज? एकदा शरण जी लावायचं पुढं फार झालं तर, पण डबल शरण लावलंय, डबल शरण. ऐका या अभंगात 4 चरण आहेत गोविंद महाराज. या अभंगात 4 चरण आहेत. चाल लावणारे कसे बी लावतात हो दादा. ऐका ऐका या अभंगामध्ये 2 शरण आहेत. सुरुवातीला 2दा शरण गेलेत नाथ महाराज. 4 चरण आहेत. लक्ष द्या बरं का देवडे दादा. अभंगात 2 शरण आहेत आणि 4 चरण आहेत. वाह वाह. 2 शरण 4 चरण. एक चरण 2 शरण, 2 चरण 2 शरण, 3 चरण 3 शरण, 4 चरण 2 शरण. बघा कसं आहे ते बघा. पहिलं चरण 2 शरण. पहिल्या चरणासाठी 2 शरण. शरण शरण 2दा शरण शरण आहे ना. पहिलं शरण कोणासाठी? पहिलं शरण हनुमंता. तुम्ही मानाचं हनन केलेलं आहे आणि ती भक्तिरूपी पोळी मिळवली म्हणून पहिलं शरण हनुमंता. आणि दुसरं शरण तुम्हा आलो. तुम्ही रामाचे दूत आहात म्हणून दुसरं शरण. काय भक्तीच्या त्या वाटा. भक्तीची वाट तुम्हाला माहिती आहे ती आम्हाला सांगा म्हणून भक्तीची वाट तुम्हाला माहिती आहे म्हणून पहिलं शरण आणि ती वाट आम्हाला तुम्ही सांगावी म्हणून दुसरं शरण. तुम्ही शूर आहात म्हणून पहिलं शरण आणि धैर्यवान धीर मूर्ती आहात तुम्ही म्हणून दुसरं शरण. तुम्ही रुद्र आहात म्हणून पहिलं शरण. तुका म्हणे रुद्रा. तुम्ही रुद्र आहात म्हणून पहिलं शरण आणि तुम्ही अंजनीचे कुमार आहात म्हणून दुसरं शरण. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या अभंगातून मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय, ती वाट माझ्या हनुमंतरायाला माहिती होती आणि नाथांना पोळी पाहिजे होती म्हणून नाथांनी मार्ग विचारला. राजा रावणानं बी मार्ग निवडला होता पोळीला भक्तीला मिळवण्याचा. तुम्ही म्हणाल रामायणातली भक्ती कोण? दादाच्या मुखातून तुम्ही ऐकता रामायण. रामायणातली भक्ती आहे सजना हो जानकी माता. राजा रावणाला वाटायचं माझ्याकडं ऐश्वर्य आहे, माझ्याकडं संपत्ती आहे, माझ्याकडं मोठेपणा आहे, माझ्याकडं बल आहे, पौरुष सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, पण माझ्याकडं फक्त भक्ती नाही. इथं माझ्या जीवनाची कमजोरी आहे म्हणून त्या रावणानं भक्तीला प्राप्त करण्याचा पहिल्या वेळेस प्रयत्न केला जनकपुरीमध्ये जाऊन. शंकराचा शिवधनुष्य तोडल्यानंतर त्याला वाटत होतं की मला जानकी मिळल,
पण सज्जना हो, ॲटिट्यूड होता श्रीमंतीचा, ॲटिट्यूड होता मोठेपणाचा, अहंकारामध्ये गेला होता, रुबाबात गेला होता. ऐका लक्ष देऊन, तुम्ही किती श्रीमंत असाल, किती मोठे असाल, किती धनवान असाल, तुम्ही म्हणाल एसीच्या रूममध्ये बसून आम्ही खिडकी ओपन करून कीर्तन ऐकू, त्या कीर्तनाचं फळ तुम्हाला नसतं भेटत. कीर्तनाचं फळ जर तुम्हाला मिळवायचं असेल, परमार्थाचं फळ जर तुम्हाला मिळवायचं असेल, तर या मंडपात आणि या चटईवरच येऊन बसावं लागेल. मोठेपणाचा रुबाब जर तुम्ही गाजवण्याचा प्रयत्न केला तर त्या भक्तीचं फळ तुम्हाला नाही मिळू शकत. राजा रावण बळाचा अहंकार घेऊन गेला, श्रीमंतीचा अहंकार घेऊन गेला आणि मोठेपणाचा अहंकार घेऊन गेला आणि त्या धनुष्याला तोडण्याचा प्रयत्न केला. शेवटी धनुष्य तर नाहीच तुटला सज्जन हो, पण बेइज्जत व्हावं लागलं. काही काही माणसं परमार्थाला विकत घेण्याचा प्रयत्न करतात. परमार्थाला कुणी विकत घेऊ शकत नाही सज्जन हो. आजपर्यंत कुणी असा माईचा लाल जन्माला आलेला नाही जो परमार्थ विकत घेऊ शकतो. परमार्थ विकत घेण्या इतका सोपा नाही, म्हणून त्या राजा रावणाची फजिती झाली. काही माणसं म्हणतात पैशाचे जेव्हा, अरे सप्ता आम्ही तर किती क करू, हे असे सप्ते तर किती क करू आम्ही. इलेक्शन आलं तर 25-25 लाखाला मागं पाहत नाहीत आम्ही. आता तर कोट्यावधीवर चाललेत माणसं. झडपी पंचायत समिती आली आहेच आता बघा तुम्ही. कोट रुपये असे किरकोळ वाटतात माणसाला, आणि त्याच माणसाला म्हणा तुम्ही गावात सप्ताह चालू झाला, जरा तिकडे 1 कोट घालूस तर 1 कोटी तिकडं घालूस तर 2-4 लाख जरा गावाच्या सप्ताहाला दिलं, ते गावातला सप्ताह नंबर 1 होईल. पण नाही, उष्ट्या हातानं कधी ही अवलाद कावळा हणणार नाही सप्ताहामध्ये म्हणलं. परमार्थाला द्यायचे म्हणले तर सज्जन हो नाक वाकडं करतात, आणि तिकडं मात्र धाब्यावर किती कमी खर्च करायला तयार आहे. पण एक सांगू सज्जन हो, जी माणसं परमार्थासाठी योगदान देतील ना, त्या माणसाला इतर ठिकाणी कुठं पैसे खर्च करण्याची गरजच पडत नाही. राजा रावणाच्या जीवनामध्ये त्याला वाटायचं परमार्थाच्या पैशाच्या जीवावर, मोठेपणाच्या जीवावर मी काय साधा माणूस आहे का, सहज जाईन आणि त्या भक्तीला घेऊन येईन. नाही मिळाली भक्ती. ऐका लक्ष देऊन, आता पहिल्या वेळेस ट्राय केला, भक्ती रूपी पोळी मिळाली नाही, ती जानकी रूपी भक्ती मिळाली नाही. पण दुसऱ्या वेळेस जरा सावध झाला. माणसं म्हणतात ना, दूध पोळालं की माणूस ताक सुद्धा फुकून पितो. महाराजजी दुसऱ्या वेळेला तो सावध झाला. पहिल्या वेळेस राजाच्या ऐश्वर्यात वैभवात गेला होता भक्तिरूपी पोळीला प्राप्त करण्यासाठी. आता दुसऱ्या वेळेस त्याच्या लक्षात आलं का नाही मिळाली ती. दुसऱ्या वेळेस त्यानं ठरवलं नाही, भक्तिरूपी पोळी अशी नसते मिळत, त्याच्यासाठी तुम्हाला काबिल बनावं लागेल. म्हणजे भक्तिरूपी पोळी मिळवण्यासाठी तुम्हाला त्या भक्ताचा वेश धरावा लागेल. कमीत कमी बाहेरून का होईना तुम्हाला बदलावं लागेल. बाहेरून बदलल्याशिवाय का होईना तुम्हाला भक्तिरूपी पोळी मिळत नाही. सज्जनो, बाहेरून बदललेले माणसं सुद्धा कित्येक माणसं आहेत, आतून परमार्थ आहे का नाही ते द्या सोडून बाकीच्या गोष्टी. पण बाहेरून नुसती जर गळ्यात माळ घातली, तुम्ही कपाळाला तिलक जर लावला, कपाळाला बुक्का लावला, गळ्यात टाळ जर घेतला, तर सज्जनो एकदा बी माणूस तो उपाशी मरू शकत नाही. बाहेरून नुसता बदललं तरी एवढा फायदा आहे, भक्ती मिळते माणसाच्या जीवनात. रावणानं विचार केला आता आपल्याला बदललं पाहिजे. दादा त्या राजा रावणानं दुसऱ्या वेळेला भक्तीला आणण्यासाठी, मिळवण्यासाठी, ऐका, सारखं खटकत होतं त्याला, माझ्याकडं भक्ती नाही, माझ्याकडं भक्ती नाही. म्हणून त्या भक्तीला मिळवण्यासाठी दुसऱ्या वेळेला त्यानं राज पोशाख बाजूला सारला आणि संन्यासाचा वेश धारण केला. भगवी वस्त्र अंगावर परिधान केले त्याने आणि संन्यासाचा वेश धारण करून गेला. आणि त्याने अगोदर गेला होता भक्तीला आपल्या वश करण्यासाठी. जानकीचं स्वयंवर होतं आणि जानकीला बायको, आपल्याला जानकी बायपत्नी म्हणून मिळावी म्हणून तो गेला होता. पहिल्या वेळेस हे बघा, भक्तीला कुणी आपली मालकीन नाही बनू शकत. भक्ती कुणाची गुलाम नाही होऊ शकत. ती एकाचीच गुलाम आहे, ती म्हणजे माझ्या भगवान परमात्म्याची. त्याच्या व्यतिरिक्त त्या भक्तीला कुणी
गुलाम बनू शकत नाही. त्यानं पहिल्या वेळेस गुलाम बनवण्यासाठी गेला होता, बेइज्जत झाला. दुसऱ्या वेळेस गेला, बदलून गेला, साधूचे वस्त्र धारण करून गेला. आणि आता मात्र मुखातून शब्द निघाले, ओम भवती भिक्षाम देई माते. आता मात्र त्या भक्तीला आई म्हणलं त्यानं, आई. आणि आई म्हणून सज्जन हो त्यानं ती भक्ती नेली तिथं. पण तिथं नेल्यावर सुद्धा आता आईची पूजा करायची असते हो. आई आहे ना, ठेवायला त्यांनी चांगल्या जागेवर ठेवलं. भक्तीला नेऊन फुलात ठेवलं. फुलात ठेवलं पण दादा फुलासारखं वागवलं नाही त्याने. नेऊन बागेत ठेवलं पण त्या बागेमध्ये तिच्या पायावर फुलं अर्पण नाही केले. त्यानं रोज जायचा आणि तलवारीचा धाक दाखवायचा. तिथं गेल्यावर सुद्धा त्याची नियत बदलली नाही. पैशावाला जास्त, अवकातीपेक्षा जास्त पैसा झाला ना माणसाकडे सज्जन हो, त्या माणसाची नियत बदलल्याशिवाय राहत नाही. हे माझं म्हणणं नाही. नाही कोऊ अस जन्मा जग माही आणि प्रभुता पायी जाही मद नाही. तुळशीदासजी म्हणतात तिथं नियत बदलली. तो सारखा जायचा आणि तलवारीचा धाक दाखवायचा आणि म्हणायचा माझी हो तू. सीतेला त्यानं म्हणायचं माझी पत्नी हो, माझी गुलाम बन. मंदोदरी आदि सबरानी तव अनुचरी करही पण मोरा एक बार बिलोकू ममोरा. त्या मंदोदरी सारख्या 80,000 बायका सगळ्या तुझ्या पायाच्या सेवा करायला ठेवतो, फक्त एकदा तू माझी हो. भक्ती कुणाची गुलाम बनत नसते सज्जन हो. आणि गुलाम करण्याचा प्रयत्न रावणानं केला. शेवटी भक्तीला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. परिणामी ऐका मिळालं काय? भक्तिरूपी पोळी तर मिळाली नाहीच, पण सज्जना हो सगळ्या आयुष्याला हात धुवून बसावं लागलं राजा रावणाला. असे कित्येक लोक आहेत या जगामध्ये ज्यांना सत्तेचा माज असतो, मोठेपणाचा माज असतो, बळाचा माज असतो, कशाचा ना कशाची जी गुर्मी असते ना सज्जन हो, त्या गुर्मीवाल्याला ती पोळी मिळत नाही. विठ्ठला 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 या श्रीमद भागवताकडे, महाभारताकडे या. देव आपल्या घरी येणार हे कळाल्यानंतर सज्जन हो पाय गाड्या घातल्यात देवासाठी. सुंदर रथ, हत्ती, घोडे तयारी केलेली आहे जंगी. देवाचं जंगी स्वागत केलं. देवाला घरी आणलं आणि भगवान परमात्म्याला येण्याचं कारण विचारलं. भगवान परमात्म्याने सांगितलं शिष्टाई करायला आलोय. कौरव पांडवांची शिष्टाई. दुर्योधन म्हणला देवा तुम्ही आमच्या भाऊकीच्या मॅटरमध्ये डोकं न घातलेलं बरं. तुम्ही माझ्या घरचे पाहुणे तर पाहुण्यानं पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे. देवा तुमच्यासाठी 56 भोग बनवलेत. तुम्ही आपलं जेवण करा ना, आल्या पावली निघून जा. त्यावेळेला माझ्या भगवान परमात्म्याने दुर्योधनाला उत्तर दिलं. दुर्योधनाचं जे बोलणं होतं ना सज्जना होतो, काय म्हणतोय? देवा तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी 56 भोग बनवले. 56 पदार्थाची गरज नसते दादा. साधं आपलं भाजी पोळी जरी असली, हा कोबीची भाजी जरी असली, डाळबट्टी असली तरी मदन महाराज ओके काम होतंय सगळं. 56 पदार्थाची गरज नाही. 5 आयटम असले, पंचपक्वान्नाचं जेवण जरी असलं तर माणूस म्हणतो पंचपक्वान्नाचं जेवण खाऊ घातलं. इथे 56 पदार्थ बनवलेत. कशासाठी? फक्त देवाला कळावं याचं ऐश्वर्य केवढं आहे. आपला मोठेपणा देवाला दाखवत बसू नका सज्जना हो. सगळ्या जगाचा बाप तो परमात्मा आहे. त्या सगळ्या ऐश्वर्यवानाचं ऐश्वर्य म्हणजे परमात्मा आहे. त्याला मोठेपणा दाखवण्यात मजा नाही. पण माझ्या भगवंताला जेव्हा दुर्योधनानं म्हटलं की देवा तुमच्यासाठी 56 भोग बनवले, देवानं उत्तर दिलं त्याला, दुर्योधना तू म्हणतोस 56 भोग बनवलेत, पण ऐक भोजन कोणाच्या बी घरी केल्या जात नाही. दुर्योधना भोजन करण्यासाठी 2 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट खाणाराच्या पोटात भूक पाहिजे. भोजन कुणाच्या बी घरी होत नाही मदन महाराज. पहिली गोष्ट खाणाराच्या पोटात भूक पाहिजे आणि दुसरी गोष्ट खाऊ घालणाराच्या अंतकरणात प्रेम पाहिजे.
खाणाराच्या पोटात भूक नाही, खाऊ घालणाराच्या अंतकरणात प्रेम नाही. भोजनाची प्रक्रिया होत नाही. किती बी चांगलं तुम्ही खाऊ घातलं, पंचपक्वान्न श्री बालाजीचा बेत खाऊ घातला, श्रीखंड, बालुशाही, जिलेबी, लाडू, असा भारी भारी सगळे मेनू, नंबर 1 जेवण. आग्रह करू करू मालकानं वाढायचं आणि पुन्हा जेवण झाल्यावर विचारायचं, कसं काय दादा, जेवण कसं काय झालं. दादानी म्हणावं, लय नंबर 1. अरे जे पदार्थ आजपर्यंत कधी बघायला नाही मिळाले, जे पाहायला नाही मिळालं, जे नाही आलं पाहण्यात, ते आलं खाण्यात. नंबर 1 जेवण, नंबर 1 जेवण झालं. आणि पुन्हा त्या घराच्या मालकाने म्हणायचं, तुमच्या बापाच्या घरी भेटतं का असं. अरे बाबा, हे असं एवढं जेव घालण्यापेक्षा ना असं म्हणण्यापेक्षा मुस्काडीत मारली असती तर परवडली असती. किती बी मोठा माणूस असला आणि त्याच्यात जर प्रेम नसेल, त्याच्यात जर ओलावा नसेल ना सज्जन होतं, त्याला काही अर्थ नाही. मदन महाराज म्हणले, आमचा सप्ताह फार गरीब आहे. काय म्हणले हो, गरीबच म्हणले का. आमचा सप्ताह फार गरीब आहे म्हणली. त्यांना म्हणलं, हे बघा, सप्ताह गरीब नसतो. सप्ताह गरीब नसतो, कारण तो परमात्म्याचा आहे, ते कार्य भगवंताचं आहे. मदन महाराज, हे काम त्याचं आहे, हे तुमचं आमचं काम नाही. आणि त्याचं काम आहे म्हटल्यानंतर ते कडीला न्यायचं का मध्ये टांगून ठेवायचं, हे त्याच्याच हातात आहे. जरी मध्ये लटकलं तर लाज त्याची जाणार आहे. जाएगी लाज तुम्हारी. आपलं काय, जीवाची काय इज्जत असते, इज्जत शिवाची असते. हा, त्या भगवंताची इज्जत असते सज्जन. आपण फक्त पुढं होऊन करायचं, एवढाच संकल्प सत्य करायचा. त्याला पुरवायचं का नाही, कंप्लीट करायचं का नाही, त्याच्या हातात आहे. सत्य संकल्पाचा तिथं फक्त देवाला ओलावा पाहिजे, प्रेम पाहिजे. 56 भोगाला लाथ मारली आणि माझ्या भगवान परमात्म्याने उद्धवाकडे इशारा केला, उद्धव चलो विदुरा घर जावे उद्धव जी, चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे उद्धव जी, 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 चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं था, चलो विदुरा घर जावे उद्धव जी, चलो विदुरा घर जावे. 56 प्रकारच्या भोगाचा त्याग करून माझ्या भगवान परमात्म्याने विदुराचं घर गाठलं सज्जन. विदुरानं पाहिलं, देव आलाय, जगाचा बाप घरी आलाय. देवानं गेल्याबरोबर पोटाला हात लावलाय, काका भूक लागली हो काका, काहीतरी खायला द्या. काय द्यावं, पंचायत आहे. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार उपचार. कोप मोड की जर्जर, कोप मोड की जर्जर. काय करू उपचार उपचार, काय करू उपचार उपचार, काय करू उपचार उपचार, काय काय केला उपचार. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, मोडकिया बाजावरी वाकळाच्या सेजा.
काय करू उपचार गाडगं होतं एक गाडगं फक्त सज्जना हो, त्याचा वरचा भाग तुटलेला होता. 3 दगडावर ते गाडगं मांडलं, त्याच्यात पाणी टाकलं. कण्या जर शिजवायच्या असल्या माय मावल्यांनो तर पहिलं त्या कण्यात तुपात नाही तर तेलात भाजून घ्याव्या लागतात. चांगल्या लाल भाजल्यानंतर मग पाणी गरम करून उकळून त्याच्यात टाकायचं. पाणी कण्यात पाणी टाकावं लागतं. आपल्याकडं अशी पद्धत आहे त्याला शिजवायची. पण त्यांच्याकडं सज्जन हो कण्या जास्त नव्हत्या. कण्या जास्त जर असल्या तर कण्यात पाणी टाकावं लागते. पण कण्या कमी असल्यामुळं त्यांनी कण्यात पाणी नाही टाकलं. विदुर काकांनी पाण्यात कण्या टाकल्या. भाजायला तेलही नाही तुप नाही काहीच नव्हतं. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजार. केळीचं पान देवाच्या पुढे ठेवलं बाबा, आणि जसं त्या कन्या टाकल्या आईसाहेब कन्या पातळच तेवढ्या झाल्या होत्या. पानावर टाकल्या की त्या कन्या पळायला लागल्या. माझ्या भगवान परमात्म्याने दोन्ही हाताच्या बाह्या मागे सारल्या, हाताचं आळं तयार केलं आणि सज्जना हो चाटून त्या कन्या खाल्ल्या. तोंड लावून चाटून कन्या खाल्ल्या. सांगा काय होतं त्या विदुर काकाच्या जवळ? ऐश्वर्य नव्हतं, मोठेपणा नव्हता, संपत्ती नव्हती, कीर्ती नव्हती, प्रतिष्ठा नाही. फक्त एकच होतं, त्यांच्या अंतकरणात प्रेम होतं. गिरीधर लाल तो भाव का भुका, गिरीधर लाल तो भाव का, गिरीधर लाल तो भाव का भुका, गिरीधर लाल तो भाव का भुका. राग कला नहीं जानता, राग कला नहीं जानता, राग नहीं जानता, राग कला नहीं जानत तू का, राग कला वाशर कला टाळी वाजवा, टाळी वाजवा. क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई. ते विठ्ठला विठ्ठला तुमचं बघून बघून जमायले मला बी. विठ्ठला विठ्ठला गिरिधर लाल तो भाव का भूखा, राग कला नहीं जानत तू का, राग कला नहीं जानत तू का, राग कला नहीं जानत तू का. टाळी टाळी धन्यवाद. आता मी इतक्या वेळेस म्हणतो टाळी टाळी यांच्यासाठी, मग यांनी एकदा म्हणलं तर काय झालं? विठ्ठला काय नाही लागत भगवंताला सज्जन हो, फक्त
भाव पाहिजे. गिरीधर लाल तो भाव. भाव या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है. भाव से मुझको जो देवे, सब मुझे स्वीकार. क्या बात है. थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, गोड गोड दादा एक नंबर. थोरा हो प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. परमात्म्याला प्रेम पाहिजे. ऐका, प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे सगळ्यात मोठी भक्ती आहे. हे माझं म्हणणं नाही. कबीरदासजी म्हणतात भक्ती जर करायची असेल ना तर तुम्ही प्रेम हा शब्द कळून घ्या. भक्तीचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे प्रेम आहे सज्जन हो. कबीरदासजी म्हणतात ढाई अक्षर प्रेम के, पढे सो पंडित होय. ज्याला प्रेम हा शब्द कळाला ना सज्जन हो, जगातला सगळ्यात मोठा विद्वान आणि सगळ्यात मोठा पंडित तोच आहे. आणि ते प्रेम म्हणजेच भक्ती आहे का? हे माझं नाही म्हणणं. भक्तीचे शिरोमणी असणारे नारद महर्षी आपल्या नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात की भक्ती कशाला म्हणतात. त्याचं पहिलंच लक्षण नारदाने सांगितलंय. भक्ती कशाला म्हणतात, काय भक्तीचं सूत्र आहे? पहिलं सूत्र, सातू अस्मिन परम प्रेम रूपाच्या. परम प्रेम स्वरूप त्याला भक्ती म्हणतात. मग ते परम प्रेम स्वरूप कसं असावं नारदाला विचारलं, तेव्हा नारदानं त्या भक्तीचं स्वरूप सांगितलं कसं असतं ते सांगण्यासाठी नारदानं उदाहरण दिलं. यथा ब्रज गोपिका नाम, वृंदावनातल्या गवळणींनी जसं प्रेम केलं ना देवावर, तसं प्रेम जर आपल्याला करता आलं तर समजावं आपल्याला देवाची भक्ती करता आली. मग तुम्ही म्हणाल त्या वृंदावनातल्या गवळणीने कसं केलं? त्या वृंदावनातल्या गवळणीचं प्रेम असं होतं सज्जना हो, क्षणभरी न विसंबे जगत्रय जीवना. एक क्षण सुद्धा त्या गोपिका भगवान परमात्मेशिवाय राहू शकत नव्हत्या. आठवण आल्याबरोबर त्या गोपिकांना भगवंताची आठवण झाली नुसती की डोळ्यातून झरझर झरझर अश्रूच्या धारा यायच्या. लो आ गई उनकी याद, वो नहीं आई. लो थर थरा रही है अब शम्मे जिंदगी की, उजड़ी हुई मोहब्बत महिमा है दो घड़ी की. काय म्हणतात गोपिका? मर कर ही मिल सकेंगे, जीते जी मिल ना पाए. लो आ गई उनकी याद.
रुरुदु सुस्वरम राजम कृष्ण दर्शन लालसा। उन आँखों का हंसना भी क्या, जिन आँखों में पानी न हो, ये जवानी जवानी नहीं है, जिसकी कोई कहानी न हो। जिन्हें मरने की है, जिन्हें मरने की किसको पड़ी, प्यार नहीं राम भजले घड़ी दो घड़ी। दादरा दादरा भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी। ओ जिन्हें मरने की किसको पड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी, घड़ी दो। वो जवानी जवानी नहीं है, जिसकी कोई कहानी नहीं है। आपली संपूर्ण जवानी सज्जन हो भगवंताच्या चरणावर अर्पण केली, समर्पण केली राधाराणीने। संपूर्ण जवानी अर्पण समर्पण केली मीराने भगवंताच्या चरणावर। मीराला विचारलं, मीरा अगं तू आता जवान झालीस, एखाद्या पुरुषाबरोबर लग्न कर आणि संसार कर। मीरानं उत्तर दिलं, ऐसे बर को क्या बरू, आज जिए कल मर जाए, बर बरिए श्री गोपाल जी, मेरो छुड़ लो अमर हो जाए। मीराने सांगितलं, त्या भगवान परमात्म्याला मी आता माझं मन दिलेलं आहे। मायबाप संसारासाठी आपण रोज रडतो हो, संसार प्रपंचासाठी कायम आपण रडतो। एखाद्या दिवशी तरी ज्या भगवान परमात्म्याने एवढं सुंदर जीवन आपल्याला दिलेलं आहे, 100 वर्षाचं आयुष्य ज्या भगवंतानं दिलेलं आहे, काबिल आपल्याला बनवलंय, सर्व इंद्रियांनी युक्त आपल्याला ज्या देवानं केलंय, धडधाकट शरीर ज्या देवानं दिले ना, त्या देवाचे उपकार म्हणून त्याचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी एकदा जरी डोळ्यातून अश्रूचा थेंब जमिनीवर पडला ना, तर समजावं आपली भक्ती सफल झाली। मम गुण गावत पुलक शरीरा, गद गद गिरा नयन बहनीरा, कंठी प्रेम दाटे नयन नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयन नीर लोटे, हो कंठी प्रेम टाळी आता एकदा टाळी। वा, गाण्यामध्ये ताकद असते पहा। कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, नयनी नीर लोटे, नयनी नीर लोट।
डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या पाहिजे सज्जन हो. राधा राणीला जेव्हा भगवंताचं कृष्णाचं नाव कुणी घेतलं तर राधेच्या डोळ्याला धारा येत होत्या. राधा नाव उलट व्हायचं लगेच धारा डोळ्यातून धारा यायच्या. राधेनं म्हणावं देवाला, देवा अरे प्रेम काय असतं देवा तुला नाही कळायचं, ते भक्त झाल्याशिवाय कळत नाही. म्हणून राधा म्हणते देवा एखाद्या वेळेला तू कधीतरी राधा बनून बघ मग कळन तुला. एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, क्या बात. राधा यो रो रो कहे, राधा यो रो रो कहे, क्या होते हैं आंसू क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है क्यों आंखें रोती है. एक बार जरा तुम आंसू बहा कर देखो सावरिया, राधा यो रो रो गई. एक राधा म्हणा म्हणा कोणतरी म्हणा एकदा. एक मीरा चाह में बोलो जय हो. एक प्रेम दीवाना, एक प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी राधा ने मधुबन में झूला, मीरा ने छाया, राधा तुझसे खो बैठी वो, मीरा दर्श छाया. एक मरली चाह में वो अंतर का दोगी, सृष्टि में वो एक प्रेम दीवानी, एक नरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक नरस दीवानी. टाळी वाजवा जरा जोरदार. वाह मदन. एक नंबर मदन महाराज, वाह बढिया. एक राधा आणि एक मीरा. या राधा आणि मीराने सज्जन हो जगाला प्रेम शिकवलं. प्रेमरूपी भक्ती कशी करावी हे त्यांच्यामुळं जगाला कळालं पहा. आणि ती प्रेमरूपी भक्ती करत असताना प्रेम म्हणजे काय ऐका. प्रेमाचा पर्यायी एक शब्द आहे, त्याला हिंदीमध्ये दादा प्यार असं म्हणतात. प्रेमाला प्यार प्यार असा शब्द आहे. पण त्या प्यार शब्द सध्या आजकाल बाबा बदनाम झालाय दादा. प्यार प्यार कशाला म्हणतात ऐका. पुराने जमाने में लोग कहते थे कि प्यार पूजा घर था पहले, प्यार पूजा घर था पहले, आज तो बस बाजार है. प्यार पूजा घर था पहले, आज तो बस बाजार है, जिस पर भरोसा करूं वही बेचने के लिए तैयार है. वाह क्या बात है. ज्याच्यावर भरोसा केला तेच माणसं कधी केसानं गळा कापतील सांगता येत नाही. हा शेराय का शेराय का. हमको दादा हमको बदनाम करने में उनके भी नाम आए. शेर सुनो.
ऐका, हमको बदनाम करने में उनके भी नाम आए, जिनके लिए हम आधी रात को काम आए. ज्यांच्यासाठी रातच्या 12 वाजता आम्ही कामाला आलो, ते लोक सुद्धा आम्हाला बदनाम करण्यासाठी सगळ्याच्या पुढे उभे होते. हे प्रेम आहे आजकालचं. हा, डुप्लिकेट जमाना आहे बाबा, ओरिजिनल प्रेम नाही राहिलं कोणाचं कोणावर. हा, खरं प्रेम आपण कुणावर करतो सांगू का? आपल्या घरात, परिवारात, कुटुंबामध्ये सगळ्यात लहान जे छोटं बाळ आहे ना, त्या छोट्या बाळावर आपण प्रेम करतो. ऐका, जितकं प्रेम आपण छोट्या बाळावर करतो तेवढं मला नाही वाटत दुसरं कुणावर करत असं. कुणी म्हणेल माझ्या बापावर माझं प्रेम आहे, कुणी म्हणेल माझ्या आईवर, कुणी म्हणेल माझ्या मुलावर आहे, कुणी म्हणेल मुलीवर आहे, कुणी म्हणेल माझ्या आजोबावर आहे. पण नाही, सगळ्यात जास्त प्रेम या जगात माणूस करतो ते म्हणजे घरातल्या छोट्या बाळावर. आई महिनाभर जर कुठे गेली दुसरीकडे, दुसऱ्या गावाला माहेराला, तर फरक नाही पडत. बायको जर 8 दिवस दुसरीकडे गेली कोण्या गावाला, तर तरी फरक नाही पडत. वर्षभर मुलगा दुसऱ्या देशाला गेला, फरक पडत नाही. घरातलं छोटं बाळ, 1-1.5 वर्षाचं खेळणारं बागडणारं लेकरू, 1 घंटा जर घरात दिसणं झालं ना माय मावल्यांनो, तर घर ओसाड पडल्याशिवाय राहत नाही. किती थकलेला, भागलेला, शिनलेला माणूस असू द्या, ड्युटीवरून घरी आला, शेतातून काम करून घरी आला, परेशान झालेला माणूस घरी आला आणि 1-1.5 वर्षाचं लेकरू असं पळतच येतं, ते असं त्या माणसाच्या छातीला येऊन बिलगलं ना, तर त्या माणसाच्या जीवनातलं सगळं दुःख, दैन्य नष्ट होऊन जाते. कारण ते प्रेम निश्चिम प्रेम आहे सज्जन. आणि तसंच प्रेम देवावर करावं, जसं आपण घरातल्या आपल्या लहान लेकरावर करतो तसं. वृंदावनला कोण कोण गेले हातवर करा जरा. वृंदावन 1 2 3 4 5 6 7 8 बस मोजून 8. आणि बाकीचे 60 कुठं गेले? घरी. हे पहा, वृंदावनला जर तुम्ही गेलात, ऐका, शास्त्री महाराजांना घेऊन जा ना, इतके मोठे सगळे राहिले, ते सगळ्याला घेऊन जा. येत नाहीत का ते? पैसे देऊन येत नसेल, फुकट येते ते बरोबर. नको तिकडं पैसे घालतील, देवाला जायचं म्हणलं नाही म्हणते. ऐका, वृंदावनला जर तुम्ही कधी गेलात, तर आजही त्या वृंदावनात माय मावल्यांनो श्रीकृष्णाची भक्ती नाही, राधाकृष्णाची भक्ती नाही. वृंदावनमध्ये मदन महाराज बालकृष्णाची भक्ती, छोटा बालकृष्ण, लड्डू गोपाल, लाडू हातात घेतलेला लड्डू गोपाल, त्याची भक्ती. हो, आजही तुम्ही जर गेलात ना, उन्हाळ्याचे दिवस असले तर देवाला कूलर असते छोटं. दादा, देवाला फॅन असतो छोटा. ते देवाला आपण झोपायच्या आधी त्या घरातले लोक त्या देवाला झोपी घालतात. जेवायला बसलं की आपण जेवायच्या आधी देवाला जेवू घालतात. आपण ज्या कामं, ज्या क्रिया करतो ना, ते देवाला सगळं करतात. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण अंगावर रग पांघरली की वुलनचे कपडे देवाला असतात. हिवाळ्यात आपल्याला जर थंडी वाजते तर देवाला सुद्धा थंडी. आपल्याला झोपायला जर क्वाट गादी लागत असेल, आपल्या डोक्याखाली उशी जर लागत असेल, तर देवाला सुद्धा उशी, क्वाट, गादी सगळं आहे. ही भावना आपल्या अंतःकरणात असलं ना, अशी भक्ती जर केली ना सज्जना हो, तर ती भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती, सगळ्यात श्रेष्ठ. पण अशी भक्ती कुणाला बी नाही जमत, कोणाच्या बी भाग्यात नाही येत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यासाठी निवडे तू हा विरळा शूर विरळा भक्ती
रब्बार कुमार रबार कुमारी रब्बार कुमार भक्ती रूपी पोळी प्राप्त करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यासाठी शूर पाहिजे. शूर शूर कुणाला म्हणतात? शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूराची ओळख रणांगणात आहे आणि साधूची ओळख मरणात आहे. शूर कुणाला म्हणतात सजन ऐका? जी माणसं देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जी माणसं आपल्या प्राणाचं बलिदान देतात ना त्याला शूर म्हणतात. आता किती थंडी आपल्याकडे, मला वाटतं आता 2 दिवसाच्या पेक्षा जरा कमी झाली. आज झाली ना माय मावल्यानो? थंडी जरा आज कमी झाली ना? 2 दिवसापूर्वी जरा जास्त होती. आपण फार दूर आहेत सज्जन आहोत. हिमालयापासून आपण फार दूर आहेत. हिमालयामध्ये सगळ्यात उंच जे टोक आहे त्या ठिकाणी -50 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. अर्धा तास जर अग्नीच्या जवळ माणूस नाही गेला तर माणसाच्या शरीरातलं रक्त गोठून मरण्याची शक्यता आहे. पण इतक्या भयंकर कडाक्याच्या थंडीत सुद्धा देशाचे जवान सज्जन हो बर्फामध्ये स्वतःला कमरे एवढ्या बर्फामध्ये गाडून घेतात. दुश्मनाला दिसू नये म्हणून खांद्यावर मशीन गन असते. रात्र रात्र डोळ्यात तेल घालून भारत भूमीचं, या भारत मातेचं, या देशाचं रक्षण करतात. कधी कोणत्या दिशेनं कोणत्या बाजूने दुश्मनाच्या बंदुकीतून निघालेली गोळी मस्तकाचं भेदन करून आरपार निघून जाईल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या मस्तकाला कफन बांधून सज्जन हो या मातीसाठी, या देशासाठी मरायला तयार असतात देशाचे जवान. मी म्हणेल ते जवान खऱ्या अर्थानं शूर आहेत. शूर खरे शूर आहेत ते जवान. त्यांच्या जीवनात शास्त्री महाराज काही अपेक्षा नसते. दादा त्या जवानाला जर विचारलं अंतिम इच्छा काय तुमची, त्यांना जर विचारलं तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करता, ते म्हणतात देशावर. देशाच्या तिरंग्यावर आमचं सगळ्यात जास्त प्रेम आहे. त्या देशाचे जवान म्हणतात प्रेम करण्यासाठी आम्हाला कुणी भी भेटल, प्रेम करने के लिए कोई भी मिलेगा हमको. पण त्यांच्या मनातली ही भावना असते की आमच्या जीवनामध्ये, ते म्हणतायत ऐका शेर ऐकाय फार गोड आहे दादा. देशाचे जवान म्हणतात ऐका तिकडे वट्यावर बसलेले सुद्धा फार सुंदर आहे शेर. तिरंग्याशी त्यांचा इमान कसा असतो बघा. महादेव महाराज काय म्हणतो देशाचा जवान? दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, पर वतन से हसी, हसी म्हणजे खूबसूरत सुंदर. दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, पर वतन से हसी सनम नहीं होता. हीरो में सिमट कर, सोने से लिपट कर मरते हैं कहीं, पर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. तिरंग्यापेक्षा मोठं कफन साधू जर गेला ना बाबा, एखादा साधू, तर त्याला भगव्या वस्त्रामध्ये गुंडाळून त्याचा अंत्यविधी करतात लोक. देशाचा जवान जर गेला, देशासाठी शहीद झाला, तर त्याचे शरीर, त्याची बॉडी तिरंगा झेंड्यामध्ये गुंडाळून आणल्या जाते. सज्जन, देवाची भक्ती करणाऱ्या भक्ताला जो मोक्ष मिळतो ना, तोच मोक्ष देशाची सेवा करणाऱ्या जवानाला सुद्धा मिळतो. म्हणून देशाचे जवान शूर आहेत. देशासाठी, धर्मासाठी प्राणाचं बलिदान देणारी माणसं, धर्मासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या लोकांची यादी जर आपल्या डोळ्यासमोर आली तर आज सगळ्यात पहिलं नाव डोळ्यासमोर येतं सज्जन होते, म्हणजे माझ्या छत्रपती संभाजीराजाचं. ज्या संभाजी महाराजांनी सज्जन हो धर्मासाठी आपले प्राण पणाला लावले. बादशहाच्या समोर संभाजी राजाला नेऊन हजर केलंय. हजारो साखळदंडाने एखाद्या हत्तीला बांधून न्यावं तसं बांधून नेलंय.
बादशहानं पाहिल्याबरोबर त्याच्या मुखातून शब्द निघाले, तळपायाची आग मस्तकाला गेली त्याच्या. तो बादशाह म्हणतो, अरे ये वही सांबा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है. फोड़ डालो इसकी आंखें, नोच डालो आंखें. लाल तापलेला सळया माझ्या शंभूराजाच्या डोळ्यात घातल्या सज्जन हो. चर आवाज झाला, रक्ताच्या चिळकांड्या बाहेर आल्या. एवढ्यावर नरादम थांबले नाही. 42 दिवस उकळतं पाणी अंगावर टाकलं. चिमट्याने अंगाची साल सोलून काढली. अरे जणू एखाद्या पर्वतावरून गिरूच्या धाराखाली व्हाव्यात तसे अंगावरून रक्ताचे पाट खाली वाहत होते. हाडा मासाचा देह रक्तानं लाल झाला होता. सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडलेलं आहे. जीभ चिमट्याने उपसून काढली. मस्तक गर्दन धडा वेगळी करायची. विचारलं शंभूराजाला बादशाहनं, बोल सांभा, इस्लाम कबूल है? शंभूराजानं उत्तर दिलं, बादशाह, जोपर्यंत शेवटचा श्वास शरीरात आहे, जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तरी हिंदू म्हणूनच. धर्मासाठी प्राणाचं बलिदान देतात ते शूर आहेत आणि देवासाठी आपले प्राण पणाला लावतात ते शूर आहेत. देवासाठी मरायला तयार होणारी माणसं शूर आहेत. बऱ्याच लोकांचं दादा कोविडच्या काळामध्ये पित्तळ उघडं पडलं. कोविडच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्या गळ्यातल्या माळा तटातट तोडल्या. का तोडल्या माहिती आहे का? त्यांनी आणखी घातल्या नाहीत. आमच्याकडचं सांगतो, डॉक्टरकडे ते हॉस्पिटलला ॲडमिट झाले की डॉक्टर म्हणायचे आता तुमचा स्कोअर 20 ते 25च्या मध्ये आला आहे, जगण्याचे चान्स कमी आहेत. जगायचं असेल तर आता एकच पर्याय, कोणता? गळ्यातली माळ तोडायची आणि मांसाहार सुरू करायचा. आमच्याकडं मायमावल्यानं कित्येक लोकांनी माळी तोडल्या आणि आज सुद्धा मांसाहार करतात ते लोक. पण एक लक्षात घ्या, जे खरे निष्ठावान होते ना, जे खरे खानदानी परमार्थिक म्हणू आपण त्यांना डॉक्टर म्हणले गळ्यातली माळ तोडावं लागेल, मांसाहार सुरू करावं लागेल. ते त्या डॉक्टरला म्हणले, डॉक्टर साहेब, एकदा माळ तोडून जर एकदा जगायला मिळत असेल ना तर माळ गळ्यामध्ये ठेवून आम्ही 1000दा मरायला तयार होऊ, पण माळ तोडू शकत नाही. नाही काढल्या माळी सज्जन हो. ऐका, ज्यांच्या गळ्यातल्या माळी निघल्या, ज्यांच्या माळीचे दोरे तुटले, त्यांच्या आयुष्याचे दोरे तुटले, आणि ज्यांनी गळ्यात माळ ठेवली ना त्याला माझ्या भगवान परमात्म्याने त्यांचं रक्षण केलं. म्हणून विश्वास, भरोसा हीच खरी भक्ती आहे. लक्षात घ्या, ती कुणाला बी मिळत नाही. इतकं कट्टर व्हावं लागतंय. संतांचे अनेक प्रमाण आहेत. जरी हे आकाश वर पडो पाहे किंवा देह जावो, अथवा मग अशी भक्ती जर केली तर त्याला पोळी मिळते. बाकीच्या लोकांची भक्ती, जेथे पाये तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीचे. जोपर्यंत त्या भक्तिरूपी पोळीचं मर्म आणि वर्म कळत नाही तोपर्यंत तिला गोडवा प्राप्त होत नाही. का मावले तरी पाकावो जगडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता आहे. मर्म कळाल्याशिवाय, वर्म कळाल्याशिवाय सज्जन तिला गोडवा मिळत नाही. आणि एकदा का आपल्या भक्तीला गोडवा आला की मग ऐका मायबाप, माय मावल्यानो, आपली पोळी जर गोड झाली कशाने होती? सारखं भजन करून. तुम्ही बघा, काही काही गावानी बाबा जुने वारकरी असतात, पहाटे काकड्याला उठते ते 4 वाजता, आणि ते मदन महाराज ते जर काकडा म्हणायला लागले ना त्यांच्या नरड्याला अशी बारीक खरखर खरखर आलेली अशी वय झालेलं असते ना. पण भजन गाऊन 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 आहे ना त्यांची वाणी इतकी गोड झालेली असते. त्यांनी जर एखादी चाल म्हणली ना तर इतकी गोड लागते, इतकी मधुर लागते ती. त्याचं कारण आहे ते लोणचं मुरलेलं आहे. वाणीमध्ये पावर आलेली असते सज्जन हो. तसं परमार्थ करून माणसाच्या जीवनात, माणसाच्या आयुष्यात पावर येते आणि मग त्याची ती पोळी गोड होते. आणि एकदा ऐका मुंदे फळकर, एकदा का तुमच्या आमच्या जीवनातली पोळी गोड झाली ना की त्या पोळीला तिची चव चाखण्यासाठी जगाचा बाप तुमच्या आमच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वै सोडोनी संत सदने राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला,
सोडोनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला राहिला त्या संतांची पोळी खाण्यासाठी देववेडा झाला सजन. वैकुंठ सोडलं आणि संत जिथं पोळीचा आनंद घेत होते तिथं देव गेला. कुठं? पंढरपुरात. संत पोळीचा आनंद घेत होते. रांग लागली आहे संतांची वाळवंटापासून. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत टाळी वाजवा. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. एवढा देवाना आनंद घेतला सज्जन. हो भक्तिरूपी पोळीचा आनंद नुसता देव नाही घेत, महादेवाने सुद्धा घेतला. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू. महादेवानं नाचून तांडव नृत्य करून महादेवाने आनंद घेतला. दादा तिथे घेतला होता, इथे नाही घेतला.